लोकांच्या दिवाळीची साफसफाई ना दिवाळीच्या अगोदर असते, पण जे कोणी लोक बाहेर जॉब करतात ना त्यांची दिवाळीची साफसफाई मात्र दिवाळीवरनं आल्यावरच राहते. तसंच आज माझं काहीतरी चालू होतं आणि तसं मी 4-5 दिवसाच्या वरती जर गावी गेले तर आल्यावर ॲटलिस्ट जे यूज करायचे भांडे आहेत ना ते तर मी धुवून टाकत असते. पण यावेळेला ना माझ्या भोवती इतका कुटाणा झाला ना, बापरे, म्हणजे मीच कन्फ्युजनमध्ये होते की नक्की हे कसं काय झालं काय नाही. ते मी तुम्हाला पुढं दाखवते नक्की काय झालं ते. त्याआधी ना मी सगळे जे रोजचे वापरायचे भांडे आहेत ना ते मी धुवून घेतले, घासून वगैरे घेतले, मांडून पण घेतले. आणि मी ना शक्यतो असे एकागटी सगळे भांडे मांडून नाही ठेवत. पहिले जे जे आहेत ना थोडेफार काढायचे, ते घासायचे, ते लावून द्यायचे, लावून म्हणजे सुकायला ठेवायचे आणि परत दुसरी बॅच काढायची. असं करून मी करत असते, कारण एकागटी जर काढलं ना, पहिले तर जागेचा प्रॉब्लेम आहे. एवढी जागा तर फ्लॅट सिस्टममध्ये नसतेच आणि त्यातल्या त्यातनं एवढा पसारा म्हटलं अजूनच डोक्याला टेन्शन येतं. बापरे, एवढं आवरायचं असं होतं. त्याच्यामुळे मी सगळं थोडं थोडं करून काढत असते. भांडे वगैरे सगळे घासून झाले आणि किचन वाट्यावरचे जे हे माझं स्टँड आहे ना, रॅक स्टँड जे काय असेल ते ते घासून घेतलं. कप वगैरे, चमचे वगैरे, त्यातले छोटे छोटे डबे होते ते पण घासून ठेवले होते मी. त्या दिवशी माझं फक्त एवढंच झालं आणि हे असं काहीतरी झालं होतं. म्हणजे मला अजूनसुद्धा समजलं नाही हे असं कसं काय झालं. आणि हे जे दिसत आहेत ना, हे छोटे छोटे हे किडे आहेत आणि इकडे तिकडे फिरत होते. अक्षरशः माझ्या भांड्याच्या पूर्ण रॅकमध्ये झाले होते. मला अजून पण समजलं नाही ते कसं काय झाले, कुठून आले. आणि त्या दिवशी ना म्हणजे मी सोमवारी आले होते घरनं, तर एवढे सगळे भांडे मी घासून ठेवले होते. डब्बे वगैरे तर मला दुसऱ्या दिवशी घासायचे होते, कारण हे करता करताच मला रात्रीचे 7-8 वाजले होते. त्या दिवशी मी फक्त भांडे वगैरे घासले, थोडेफार डब्बे घासले आणि ज्या डब्यांवर तर जास्त किडे झालेत ना ते फक्त हिसळून ठेवले होते, जेणेकरून ते बाकीकडे पांगणार नाही. आता एवढा सगळा घरामध्ये पसारा होता तर आणि त्यातल्या त्यात एवढे किडे, तर कसं स्वयंपाक होणार. म्हणून संध्याकाळच्या वेळेला पावभाजी खायला बाहेर गेलो होतो. खरं तर अजिबात इच्छा नव्हती बाहेर खायची, फर्स्ट टाईम असं झालं होतं. पण आता ऑप्शन नव्हता, पण गेलो बाहेर जेवायला वगैरे, खाल्लं थोडंफार आणि असा संपला आजचा दिवस.